नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केले विनम्र अभिवादन। रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी राहुल नार्वेकरांच्या निर्णयाचा निषेध। माणगावमध्ये ठाकरे गट निषेध करण्यास पुढे सरसावले। शिवसेना सचिव सिद्धेशदादा कदम यांची खेड शहर शिवसेना शाखेला सदिच्छा भेट। जेसीआय खेडच्या वतीने श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल येथे नॅशनल युथ डे निमित्त कार्यक्रम संपन्न। आणि खेड डेंटिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी डॉक्टर वरुण मोदी यांची निवड। आता पाहूया सविस्तर वृत्त। स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केलं। वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। आमदार पात्रतेबाबत शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिल्याने रायगड जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जिल्ह्यातील अनेक तालुक्यात संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन देऊन त्याचा जाहीर निषेध व्यक्त केलाय। त्यामुळे आता हे वातावरण चांगलंच तापलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यासह अनेक भागात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला। यावेळी दक्षिण रायगड महिला संघटिका डॉक्टर स्वीटी गिरासे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। काल संध्याकाळी जो लोकशाहीच्या काळात रोखण्याचा जो प्रकार झाला, जो निर्णय आला, त्या निर्णयाने आम्ही शिवसैनिकांना काही आश्चर्य वाटण्याचं कारण नव्हतं। 2 दिवसापूर्वीच एक आरोपी आणि एक न्यायाधीश अशी जी भेट झाली, त्या भेटीमागचं जे काही वास्तव होतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व जनतेला सांगितलं होतं की त्याची परिणिती काल संध्याकाळी झाली, तर काय वाईट वाटण्याचं कारण नव्हतं। पण ह्या देशामध्ये लोकशाही आहे का नाही हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मला असं वाटतं लोकशाही आता हुकुमशाहीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि हे जे 50 गद्दार जे आहेत, हे 50 गद्दार ह्या सगळ्या गोष्टी घडून आणत आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून। मला एकच गोष्ट सांगायची आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला या कालच्या निकालांनी ताकद मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये हा पक्ष ह्या पूर्वीसारखा जोमाने वाढल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला बाळासाहेबांची शपथ आहे की हा आणि लहान मुलगा सुद्धा सांगेल एखादा की ही शिवसेना कोणाची आहे। ही शिवसेना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे। काल ते कोर्टाने नाकारलंय। कोर्ट म्हणजे कोण? ज्यांना ते अनधिकृतपणे ज्यांना बसवलं त्या सीटवर ते निर्णय देणारे कोण? आम्हाला खात्री आहे की जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊ आणि हा निर्णय 100% आमच्या बाजूला लागेल एवढी आशा 100% आम्हाला आहे। आणि आम्हाला खरंच वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं की ज्या बाळासाहेबांनी ही शिवसेना ज्या कारणासाठी निर्माण केली त्याचं कारण आज चुकीच्या मार्गाने हे गद्दार नेते आहेत। खेड दापोली मंडळगडचे आमदार योगेशदादा कदम यांचे मोठे बंधू शिवसेना सचिव सिद्धेशदादा कदम यांनी खेड शहर शिवसेना शाखेला सदिच्छा भेट दिली आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर, माजी नगरसेवक सतीश चिकणे, विनार चिखले, इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। काल एक ऐतिहासिक दिवस होता। त्या ऐतिहासिक दिवसाच्या मी सगळ्या खेडच्या प्रामाणिक, निष्ठावंत आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। कारण की इतर लोक काही बोलले तरी खरी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना, त्याचा शेवटचा शिक्कामोर्तब काल झाला। आणि योगायोग असा की पूर्वनियोजित माझा कार्यक्रम होता आज खेड नगरीमध्ये यायचा, ज्या नगरीमध्ये रामदासबाईंनी त्यांचं राजकारण सुरू केलं, जिथून ते पहिल्यांदा आमदार झाले, त्या नगरीमध्ये यायचा आणि त्यांचं आज खेडच्या कार्यालयामध्ये स्थानिक आमदार माझे लहान बंधू योगीदादा कदम यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाला एक सदिच्छा भेट देण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे। आमचे शहर प्रमुख कुंदनसुद्धा आहेत, जिल्हा प्रमुख शशी चव्हाण आहेत, आमचे माजी सभापती अण्णा आहेत, आमच्या
हा आहे, पप्पू चिकनेजी आहेत, स्वप्नील आहेत आणि इतर सगळ्यांची नाव घेत नाही, मिनार आहेत, सगळे आमचे पदाधिकारी आहेत. तर हे जुनं आमचं एक कुटुंब आहे. तर या कुटुंब असाच वाढत जाईल आणि अजूनही जे उबाटामध्ये ज्यांना अजून अक्कल आलेली नाही आहे, त्यांना जर आत्तासुद्धा जर अक्कल नसेल आली तर मला वाटतं त्यांनी जास्त वेळ थांबू नये. नाहीतर जसा वापर त्यांचे प्रमुख त्यांचा करून घेत आहेत, त्यांचं राजकारण संपेल, म्हणजे संपलेलंच आहे. तर अजूनही त्यांना वाटत असेल की त्यांचं राजकारण नाही संपावं, त्यांना समाजकारण करायचं आमच्यासोबत राहून, तर त्यांनी 100% आमच्यासोबत जोडलं गेलं पाहिजे, असं मी त्यांना एक आव्हान करतो. युवा आहेत, चुका सगळ्यांकडून होतात, त्यांच्याकडून सुद्धा चूक झाले. मला वाटतं आम्ही सगळे मोठे मन करून त्यांची चूक माफसुद्धा करू शकतो, असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण आज या ठिकाणी आलो आहे, सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी योगेश दादा तर नक्कीच, ही पहिली टर्म नाही आहे, तर त्यांच्या टर्म हे नक्कीच पुढचे भावी मंत्रीसुद्धा आहेत, अशी मला खात्री आहे आणि मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिनांक 11 जानेवारी गुरुवारी JCIच्या वतीने श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल येथे नॅशनल यूथ डे निमित्त यूथ एम्पॉवरमेंट अँड करिअर गायडन्स प्रोग्राम संपन्न झाला. पायलट फॅकल्टी JC कुणाल मंडलिक यांनी मुलांना उत्तम मार्गदर्शन केलं. या प्रसंगी JCI खेडचे अध्यक्ष संकेत आपिष्टे, गणेश राऊत, पराग पाटणे, प्रथमेश खामकर, स्वप्नील कदम, दानिश पाटणे, रोहित ओतारी, अमित गरुड, रियाज धुनवारे, मधुर पेठे, कार्यक्रम प्रमुख हेमंत चिखले, कार्यक्रम उपप्रमुख कपिल कोळेकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी JC संकेत आपिष्टे, JCI खेड प्रेसिडेंट. आज आपण नॅशनल यूथ डेच्या औचित्य साधून यूथ एम्पॉवरमेंट करिअर गायडन्स प्रोग्राम सहजीवन हायस्कूल येथे आपण आज पार पाडला. त्यासाठी आज पायलट फॅकल्टी म्हणून JC कुणाल मंडलिक सर होते. त्यासाठी तसेच आमचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी खूप चांगला मोलाचं आम्हाला मार्गदर्शन मुलांसाठी दिलेलं आहे की 12वी नंतर मुलांनी काय करावं. कारण ॲक्च्युली आपल्याकडे माहिती नसतं की मुलांना की आपण पुढील वाटचालीसाठी आपण काय कुठल्या मार्गी जायचं. त्यासाठी करिअर गायडन्सच्या माध्यमातून आज आपण कुणाल मंडलिक सरांनी मुलांना त्याचं मार्गदर्शन शिबिर आपण आज आयोजित केला होता. सरांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं की त्यासाठी मुलांनी चांगल्या पद्धतीने त्याचं शांतपणे त्यांनी ऐकून घेतलं. त्या मुलांचाही त्या सर्वांचं धन्यवाद. आणि त्यासाठी आज सहजीवन शाळेने आम्हाला त्याची मदत वर्ग उपलब्ध करून दिला. त्यामुळे सहजीवन शाळेचा मी धन्यवाद मानतो. चिपळूणमधील मुलांना नासा, इस्रो अशा संस्थांमध्ये शास्त्रज्ञ म्हणून संधी मिळाली पाहिजे, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते बऱ्याचदा शक्य होत नाही. अशा हुशार मुलांना युवा सेना चिपळूणतर्फे किरण भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी येथील तारांगण सफर घडविण्यात आली. या लहान मुलांना बघून किरणजी सामंत यांना अत्यानंद झाला आणि अक्षरशः ते कार्यालयातील काम बाजूला ठेवून या मुलांना भेटायला आले आणि त्या निरागस मुलांमध्ये रमले. तसेच सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम घेणाऱ्या युवा सेना चिपळूण टीमचंही कौतुक केलं. नवतरुण साई सेवा समिती संचलित साई मंदिर किसन नगर नंबर 3 ठाणे येथे 14व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, कोकणातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर साईधाम बिजगड तालुका खेड प्रवर्तक तसेच दैनिक बेधडक महाराष्ट्र कार्यकारी संपादक सदानंदराव भोसले यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिराचे विश्वस्त, मंडळ अध्यक्ष, विकासक विलास मोरे, शेकडो साईभक्त आणि किसन नगरवासी उपस्थित होते. दिनांक 14 आणि 15 जानेवारीला JC फाउंडेशन तर्फे JC मेंबर्स आणि कुटुंबियांसाठी रॉयल हॉस्पिटल खेड आणि लेजिट लॅब खेड तर्फे मेगा हेल्थ चेकअप कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये CBC, ब्लड शुगर, युरिक ॲसिड, ब्लड कोलेस्ट्रॉल, लिव्हर टेस्ट, किडनी टेस्ट, ब्लड ग्रुप, वजन आणि उंची, ब्लड प्रेशर, ECG आदी तपासण्या आणि फिजिशियन, ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन आदींची मोफत चर्चा करता येणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्यांना इतर तपासण्यांवर 50% सवलत देण्यात आली आहे. रक्ताच्या तपासण्या सोनाराळी येथील लेजिट लॅब येथे रिकाम्या पोटी केल्या जातील. तरी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. JCI खेड दिनांक 6 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान JC फेस्टिवल 2024 या महोत्सवाचं आयोजन करत आहे. त्या अनुषंगाने इंस्टाग्राम रील्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांच्या किंवा नागरिकांच्या स्पर्धा घेत आहेत. तरी विद्यार्थी किंवा नागरिकांनी
आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदर स्पर्धेमध्ये भाग घेऊन खालील विषयावर खाली नमूद केलेल्या नियमानुसार आपली इंस्टाग्राम रील्स बनवावी आणि खाली नमूद केलेल्या इंस्टाग्राम हँडलला टॅग करावी आणि क्रिएटिव्ह हॅशटॅग वापरून आपली रील इंस्टाग्रामवर अपलोड करावी। रील बनवण्यासाठी जेसी फेस्टिवल 2024 19 वर्षाची अखंड परंपरा असणारा एकमेव फेस्टिवल आणि कोकणातील एकमेव फेस्टिवल, सामाजिक वारसा जोपासणारा फेस्टिवल, अनेक समाज उपयोगी काम या फेस्टिवलच्या माध्यमातून करणारी एकमेव संघटना JCI खेड असा विषय देण्यात आला आहे। रीलची वेळ 1 मिनिटाची असणार आहे। सदर रील्स 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवायचे आहेत। अधिक माहितीसाठी 9769 32 44 29 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। जास्तीत जास्त आकर्षक लाईक्स आणि शेअर असणाऱ्या इंस्टाग्राम रील्सला जेसी फेस्टिवल 2024 मध्ये आकर्षक पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड शहर प्रमुख दर्शन महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सोलो डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। 14 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजता खेड येथील समर्थनगर येथे स्पर्धा संपन्न होतील। प्रथम पारितोषिक 5001 आणि सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक 3001 आणि सन्मान चिन्ह, तर तृतीय पारितोषिक 2001 आणि सन्मान चिन्ह देऊन स्पर्धकांचा गौरव करण्यात येणार आहे। सदर स्पर्धेमध्ये प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचा आविष्कार दाखवावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे। नाव नोंदणीसाठी राकेश सागवेकर 9404 99 23 38, प्रसाद पाटणे 9422 51 0210, मच्छिंद्र गोवळकर 80 80 13 17 71, साईराज खेडेकर 77 75 94 20 49, गौरव तोडकरी 87 93 78 78 58 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। खेड येथील गंगोत्री कॉम्प्लेक्स मध्ये नव्याने सुरू झालेल्या तन्मय दळी यांच्या साईनाथ सॅनिटरी या नव्या दालनाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। युवा दिनानिमित्त 14 जानेवारी 2024 रोजी ज्ञानदीप माजी विद्यार्थी संघातर्फे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत ज्ञानदीप विद्यासंकुल भडगाव फोंडे येथे स्पर्धा संपन्न होणार आहे। ओपन प्लेस ओपन सब्जेक्ट या विषयावर चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 8वी ते 10वी आणि इयत्ता 11वी ते 12वी अशा 3 गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे। प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 क्रमांक विजेत्यास पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे। सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मकर संक्रांत म्हणजे तरुणाईला पतंग उडवण्याचे वेध लागतात, पण पतंग उडवताना कोणता मांजा वापरायचा याकडे कुणाचंच लक्ष नसतं। आपल्या निष्काळजीपणामुळे कुणाला आपले प्राण गमवावे लागतील याची कल्पनाच नसते। या मकर संक्रांतीला प्रत्येकाने नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेण्याचं आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केलंय। आपल्या थोड्याशा आनंदासाठी कुणाच्या जीवावर बेतू शकतं, त्यामुळे जर कोणी नायलॉन मांजा वापरताना दिसत असेल तर पोलिसात कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला। सर्वप्रथम रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। कार्यक्रम प्रसंगी शाळेतील लावण्या पाटोळे, पूजा गुप्ता, रुद्र शिगवण, साई करवा, उझेर दळवी, ईशान पाटणे, अर्षण चव्हाण या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर आपल्या ओघवत्या शैलीत भाषणं आणि लयबद्ध आणि सुमधुर आवाजात गीते सादर केली। शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाविषयी व्यक्त केलेल्या मनोगतात राजमाता जिजाऊंचे संपूर्ण जीवन हे अखंड स्त्री जातीच्या जीवन उद्धारासाठी प्रेरणादायी ठरणारं आहे। शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने जिजाऊंनी केलेल्या संस्कारांचं आचरण करून आपणही छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श बनण्याचा प्रयत्न करावा। तसेच स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण जीवन त्यागाने भरलेले आहे। तरुण वयातच त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करत गुरुवर्य रामकृष्ण परमहंस यांच्याकडे आध्यात्मिक आणि संन्यासी जीवनाची दीक्षा घेतली आणि आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेला वाहून घेतलं। यावेळी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबेल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर,
प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश वीर यांनी केलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून लायन माणिक लोहार यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं। खेडमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रामध्ये राज्य स्तरावर चमकदार कामगिरी झाली पाहिजे, याच अनुषंगानं खेड तालुक्यातील विविध शाळांमध्ये क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं। चिचगड दस्तुरी जिल्हा परिषद शाळा, फुरुस मराठी जिल्हा परिषद शाळा, भुलेश्वर जिल्हा परिषद शाळा, वेताळवाडी जिल्हा परिषद शाळा, काळ सिद्धेश्वर महाराज संचलित आनंद आश्रम खोपी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, लायन विनोद मोरे, माणिक लोहार, राजा जॉयसर, संतोष शिंदे आणि सदस्य उपस्थित होते। रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने शहानूर चिपळूण तालुका तायक्वांदो अकॅडमी तर्फे 27वी खुली तायक्वांदो फाईट आणि पुमसे जिल्हास्तरीय ओपन चॅलेंज तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी 6 सुवर्ण, 2 रौप्य तर 4 कांस्य पदकांची कमाई केली आहे। पुष्कर स्वामी मंगल सभागृह, बहादूर शेख नाका, चिपळूण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आयुष जाधव, सई चाळके, विधी गोरे, जेनिसन नाडर, हर्ष संदेशा, स्वराज कदम यांनी सुवर्ण पदक तर रुद्र अदावडे, सानवी चाळके यांनी रौप्य, अनुष्का लेंडे, जरीफ जमादार, उदय मोरे, स्वरा चव्हाण यांनी कांस्य पदकाला गवसणी घातली आहे। या सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण आणि प्रशिक्षक अय्याज मुरुडकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। यशस्वी खेळाडूंना शाळेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा दीपवाहिनी।